खरी वस्तुस्थिती अशी आहे की परमार्थ असं ज्याला आपण म्हणतो तो फार सोपा आहे, फार सोपा. आणि ज्याला आपण संसार म्हणतो ना तो फार कठीण आहे. पण लोकांना दोन्ही कठीण झालेलं आहे. संसारही कठीण झालेला आहे आणि परमार्थही कठीण झालेला आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे सुख मिळणं आणि मिळवणं फार सोपं आहे, पण दुःख मिळणं आणि मिळवणं फार कठीण आहे. पण प्रत्यक्षामध्ये उलट झालेलं आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं झालेलं आहे. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण एकच आहे की काल मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तो म्हणजे असा की बुद्धीचं महत्त्व मी काल सांगितलं की बुद्धी ही किती महत्त्वाची आहे याचं मी फार वर्णन केलं काल. आणि हे सांगत असताना मी असं म्हटलं सुद्धा की यो बुद्धे हे परस्तस्तु सहा, बुद्धीच्या पलीकडे परमेश्वर आहे. सहा म्हणजे तो म्हणजे परमेश्वर. आणि ह्याचा अर्थ लोकांनी असा केला की बुद्धीला देव आकळता येणं शक्य नाही, तो फक्त श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि म्हणून श्रद्धेलाच तो आकळता येईल असा लोकांचा एक गैरसमज झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक श्रद्धावान बनत चालले आणि बुद्धिनिष्ठ होण्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. जीवनविद्या उलट सांगते. जीवनविद्या असं सांगते तुम्ही बुद्धिनिष्ठ व्हा, श्रद्धावान असलंच पाहिजे, तिकडे होण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे ज्याला आपण बेसिक असं म्हणतो ना, की श्रद्धा ही गोष्ट अशी आहे की बेसिक, की संसारामध्ये पैसा पाहिजे. वाद करायला पाहिजे का? व संसार नाही नाही तुम्ही म्हणताय खोटं आहे असं कोण म्हणेल? नाही, वादाचा विषय नाही. आज आपण जर पाहिलं तर जगामध्ये अंधश्रद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली आहे. त्याचं कारण एकच आहे की श्रद्धेला आपण प्रमाणाबाहेर महत्त्व दिलं आणि बुद्धीला आपण अत्यंत कमी महत्त्व दिलं. हे त्याचं कारण. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. किती एका वाक्यात सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. बघितलं की नाही? एका वाक्यात. तुला देव एकाने विचारलं, एका साधकाने, महाराज ज्ञानेदेवानं विचारलं, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, मला देव त्वरित प्रसन्न कसा होईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उगार आहे निवांत शिणसी वाया. किती सोपं सांगितलं. उगार आहे निवांत शिणसी वाया. तू निवांत हो म्हणजे तुला भगवंत कसा प्राप्त करून घ्यायचा हे तुला सहज कळेल. पण निवांत झाल्याशिवाय कळणार नाही. तुकाराम महाराजांकडे बरंच आयुष्य त्याला मिळालेलं होतं. तुकाराम महाराजांकडे गेला. तुकाराम महाराजांनी विचारलं, मला देव प्रसन्न करून घेण्यासाठी मी काय करावं? तुकाराम महाराज म्हणाले, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? उगार आहे निवांत शिणसी वाया. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. म्हणजे तुकाराम महाराजांनी थोडं ॲड केलं. कळलं की नाही? आता तो साधक चकित झाला की तुकाराम महाराज हे सांगतात, ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात. मग तो वामनराव पैकडे आला. आयुष्य मोठं ना. महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांनी मी विचारलं तर ते असं सांगतात, तुकाराम महाराजांनी विचारलं तर ते तसं सांगतात. आता तुम्ही काय सांगता? ज्ञानेश्वर महाराज खरे का तुकाराम महाराज खरे? म्हटलं दोन्ही खरे. म्हणजे असं कसं सांगतो? म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? उगार आहे निवांत.
आणि तुकाराम महाराज काय म्हणाले, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. तू निवांत तर व्हायलाच पाहिजे, पण चित्त शुद्ध केलं पाहिजे. मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी का नाही सांगितलं, माझ्याशी तो भांडायला लागला. ज्ञानेश्वर महाराजांनी का नाही सांगितलं म्हटलं, सोपं आहे. पहिलं तू करणार नाही, तुला ते जमणार नाही याची खात्री ज्ञानेश्वर महाराजांना होती, म्हणून त्यांनी पुढलं सांगितलंच नाही. पण तुकाराम महाराज सरळ सडेतोड म्हणतात ना, ते माऊली म्हणजे माय आणि हे बाप. तुकाराम महाराज बाप आणि ती माऊली. तुकाराम महाराज परखडपणे सांगून टाकलं की नुसतं निवांत होऊन चालायचं नाही, चित्त शुद्ध केलं पाहिजे. त्या सांगायचा मुद्दा असा की परमार्थामध्ये एवढंच करायचं आहे, परमार्थामध्ये एवढंच करायचं आहे की चित्त शुद्ध करायचं आहे आणि निवांत व्हायचं. या दोन गोष्टी करण्यासाठी पलीकडे आणखीन काहीही करायचं नसतं, काही करण्याची आवश्यकता नाही. आणि असं असूनसुद्धा आपण आज परमार्थ म्हटल्यानंतर किती धडपड करतो, किती खटपट करतो, किती धावाधाव करतो, कुठे जातो कुठे येतो, त्याला काही पत्ता नाही. हे कशासाठी? संत जर सांगतात एवढं सोपं, हरिपाठातून सांगतायत, तुकाराम महाराज सांगतायत. आता सोपं आहे ते करायचं का कठीण आहे ते करायचं, ते तुम्ही ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय आलं, पुन्हा प्रश्न आला. चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं? एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. चित्त शुद्ध करायचं म्हणजे हे करायचं, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. चित्तामध्ये रखुमाईच्या पतीला म्हणजे देवाला, विठ्ठलाला धरायचा. धरायचा हे शब्द अंडरलाईन करायचं, धरायचा. आणि असा तुम्ही ज्याला धरता तेव्हा चित्त शुद्ध होतं. असं तुम्ही जेव्हा धरता ना तेव्हा चित्त शुद्ध होतं. आणि म्हणून त्याला धरायला शिका आणि त्याच्यासाठी पहिलं निवांत व्हा. ह्याच्या पलीकडे आणि काहीही करायचं नाही, काहीही करायची जरुरी नाही. आणि हे तुम्हाला फक्त खरे सद्गुरूच सांगू शकतील. गंमत अशी आहे की आज माझं वय 82 आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही, कारण माझ्याकडे परवा एक ग्रस्त आला, नाही हो तुम्ही मला नाही खरं वाटत. मला तुमचं वय 82 नाही मला खरं वाटत. आता म्हटलं आता तुला काय सांगू, तर सांगायचं माझं वय 82 आहे आणि या 82 वर्षामध्ये मी जग पाहिलं आहे, सगळे बुवा बाबा पाहिले, सगळ्यांची साधना पाहिलं आहे, सगळे काय करतात ते पाहिलेलं आहे. परमार्थ ज्याला आपण म्हणतो तोही पाहिला आणि संसारही भरपूर केला, कळलं की नाही, आणि अजूनही करतोच आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर मी हे तुम्हाला सांगतो आहे, एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आता विश्वास ठेवायचा काही न ठेवायचा हे तुम्ही ठरवा, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरं वाटत नाही वामनराव नुसतं एवढंच करायचं. अहो हेच करायला किती कठीण आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं नाही अजून. तुम्हाला मी सांगितलं की या हॉलला तुम्ही 10 फेऱ्या मारा आणि इथे या, तुम्ही चटकन करून याल. पण मी तुम्हाला सांगितलं इथे बसा आणि स्वस्त निवांत डोळे मिटून बसा, जमणार नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज एकदा आपल्या झोपडीत बसले होते आणि समोर 10 कामगार बांधण्याचं काम करत होतं, घर बांधायचं काम करत होते. तुकाराम महाराज पाहत होते, भर उन्हामध्ये ते काम करत होते, भर उन्हामध्ये ते काम करत होते. आता तुकाराम महाराज म्हणजे काय, संतच ते, दयाळू अत्यंत. त्यांना त्यांची दया आली. अरे इतकं ते उन्हामध्ये राबतायत, त्याने विचार करायला पैसे तरी किती मिळतात ते तरी बघूया.
म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलवलं, मला इकडे या म्हणाले. आले ते सगळे. काय महाराज काय तुम्ही तिकडे इतकं काम करता, भर उन्हामध्ये इतकं राबता, तुम्हाला किती पैसे मिळतात? त्याने सांगितलं आम्हाला 8 आणे मिळतात दिवसाला, आम्हाला 8 आणे मिळतात. त्यावेळेचे 8 आणे, हां, आताचे 8 आणे नव्हे, त्यावेळेचे 8 आणे. मग तुकाराम मला म्हणाले मग आपण असं करूया का, मी तुम्हाला 1 रुपया देतो, ते तुम्हाला 8 आणे देतात ना, मी तुम्हाला 1 रुपया देतो, मी सांगतो ते काम करायचं. ते म्हणाले काय काम करायचं? तुम्ही एवढंच काम करायचं की इथे माझ्या झोपडीमध्ये यायचं, 10 जणांनी, 5 जणांनी इथे बसायचं, 5 जणांनी इथे बसायचं, आणि फक्त विठ्ठल 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 असं किती तास म्हणायचं. तुम्ही तिथे किती तास काम करता तितकं. ते म्हणाले तिकडे आम्ही किती तास करतो काम? ते म्हणाले 8 तास काम करतो. मग तुम्हाला मी कन्सेशन देतो म्हणाले, इथे तुम्ही 4 तास करा. तिथे किती 8 तास ना, तुम्हाला मी कन्सेशन देतो 4 तास आणि पैसे दुप्पट. आता आनंद झाला की नाही तुम्हाला? आणि काम काय आहे तर नुसतं बसायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. वा वा महाराज तुम्ही किती दयाळू. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला तुकाराम महाराजांना. मग आता कधीपासून यायचं? उद्यापासून. झालं. दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेलेत नाहीत कामावर, आणि तुकाराम महाराजांच्या झोपडीमध्ये येऊन 5 जण इथे 5 जण इथे, आणि तुकाराम महाराज म्हणा आता करा तुमचं कामात सुरुवात, 4 तास करायचं. हां म्हणाल महाराज फार तुम्ही दयाळू आहात, किती दयाळू आहात, तुम्हाला दुप्पट दाम आणि निंपट काम. झालं सुरुवात करा आता सुरुवात म्हणाले. झालं दोघांनी 5 इथे 5 तिकडे विठ्ठल विठ्ठल म्हणा सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल डोळे मिटले आहेत, विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 11व्या मिनिटाला चुळबुळ सुरू आहे. का सवयच नाही ना बसायची. आणखीन थोडा वेळ गेले, 15-20 मिनटं झाली. आता काय त्यांच्या त्यांनी राहावे नाही. एकाने हळूच डोळे उघडले, जे डोळे मिटले होते ते हळूच एकाने बारक्याने असे डोळे उघडले. तितक्यात दुसऱ्याने डोळे उघडले. असं करता 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 5 जण एकमेकांकडे बघायला लागले, आणि 5 जण एकमेकांना खून करायला लागले. दहाही जण उठले आणि पशार. तुकाराम महाराज परत येऊन बघतो तर आहेत कुठे? ते परत तिकडे कामाला, ते परत कामावर गेले. मी काय सांगतोय, सोपं नाही हे सांगतोय. देवाचं नाव घेणं सोपं नाही, आणि एके ठिकाणी बसून तर नाहीच नाही. अहो येता जाता उठत बसता काम करिता, घरी दारी शय्ये वरी रती. ते वामनराव बहीण होय, वामनराव पंडित, त्याने असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्याच्यानी भगवत चिंतन करी. अहो येता जाता उठता बसता देवाचं नाव घ्या, पण ते सुद्धा लोकांना जमत नाही. ते सुद्धा लोकांना जमत नाही. मग निवांत एके ठिकाणी बसून जमेल? आता आणखीन एक गोष्ट सांगतो. एकदा तुकाराम महाराज आपले शिष्य घेऊन इंद्रायणी तीरावर गेले होते. तेवढ्यात तिथून पलीकडच्या बाजूने रामदास स्वामी आपल्या शिष्यांना घेऊन पलीकडच्या तीरावर आले. या बाजूला तुकाराम महाराज त्यांचे शिष्य टाळकरी, दुसऱ्या बाजूला समर्थ रामदास स्वामी त्यांचे शिष्य, आणि समर्थ रामदास स्वामी पलीकडे, तुकाराम महाराज अलीकडे. दोघांची एकमेकांकडे दृष्टी गेली. आता तुम्ही आम्ही काय चौकशी करणार, काय कसं काय हवा पाणी, पण संत काय असं चौकशी करणार? संत म्हणणार चौकशी करणार कसं काय कार्य चाललेलं आहे. कार्य म्हणजे नामस्मरणाचं. हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, हे कार्य. का संतांनी नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. किती ज्ञानेश्वर महाराजांपासून नव्हे, नारद मुनीपासून सांगितलेलं आहे. नारायण
नारायण नारायण नारायण म्हणा असं नारद मुनीपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून सांगत आलेले आहेत. तेव्हा तुकाराम महाराजांनी आणि रामदास स्वामींना खुणेने विचारलं, म्हणजे तुमचं कार्य नामस्मरण लोकांना सांगण्याचं कार्य लोकांमध्ये कसं काय चाललेलं आहे, लोक करतात का नामस्मरण? रामदास स्वामीने तिथून खूण गेली. बोंब. कळलं की नाही? हे म्हणजे कळलं ना, शिमगा म्हणे बोंब आहे म्हणाले, आम्ही बोंबलून सांगतो नामस्मरण करा, पण लोक काय करत नाहीत. आता रामदास स्वामींना विचारलं, त्यांनी असा विचार केला की बुवा आपलं असं तुकाराम महाराजांचं कसं ते तरी बघूया. म्हणून त्यांनी तिथून तुकाराम महाराजांना विचारलं, तुमचं कसं काय? मग तुमचं तेच आमचं म्हणाले बोंब. काय ज्ञानेश्वरा 750 वर्षापूर्वी सांगितलं, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ परी दुर्लभ विरळा जाणे, हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. हे मी का सांगतो आहे, निवांत होणं आणि चित्त शुद्ध करणं म्हणजे चित्तात हरीला धरणं म्हणजे नामाला धरणं कठीण आहे, सोपं नाही. कळलं की नाही? कठीण आहे, सोपं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे निवांत होणं आणि चित्त शुद्ध करणं या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. चित्त शुद्ध करणं म्हटल्यानंतर लोकांचा असा समज आहे की चित्त शुद्ध करायचं म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ह्यांना सोड चिठ्ठी द्यायची. मी काम सोडायचा, क्रोध सोडायचा, लोभ सोडायचा, मोह सोडायचा, मद सोडायचा, मत्सर सोडायचा, असा लोकांचा समज आहे. षड्विकारांना तुम्ही हाकलून लावल्याशिवाय तुम्हाला परमार्थ साध्य करता येणार नाही असे सगळे सांगतात. कळलं की नाही? पण गंमत अशी आहे की हे जे षड्विकार आहेत हे तुम्ही निर्माण केले का? हे तुम्ही निर्माण केलेले नाहीत. हे जन्माला आलेला प्रत्येक माणूस ते घेऊनच येतो. जन्माला आलेला प्रत्येक माणूस हे सगळं घेऊनच येतो. लचांड बाकीचं सगळं घेऊन येतो ना, तसं हेही घेऊन येतो. हात पाय नाक कान डोळे जसं घेऊन येतो तसे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे पण घेऊन येतो. आता मला सांगा, हात पाय नाक कान तुम्हाला उपयुक्त आहे की नाही? उपयुक्त आहे. तसं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सुद्धा उपयुक्त आहे. तुम्ही म्हणा काय वामनराव, अब्रमण्यम अब्रमण्यम अब्रमण्यम. अब्रमण्यम नाही, सुब्रमण्यम. अहो हे सोडायचे नसतात, हे सोडायचे नसतात, हे मारायचे नसतात. मग करायचं असतं काय? त्यांचं परिवर्तन करायचं असतं. त्यांचं परिवर्तन करायचं असतं. मनुष्य ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले नाही, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. ह्याचा अर्थ काय? जे दुष्ट आहेत त्यांना मारून टाका नव्हे. जे दुष्ट आहेत त्यांना मारून टाक, त्यांचं परिवर्तन करा. त्यांचं सज्जनामध्ये परिवर्तन करा. माणूस आहे, दुष्ट आहे, त्याचं परिवर्तन सज्जनामध्ये करा. म्हणजे त्याला मारणं हे अभिप्रेत नाही. तसं हे जे षड्विकार आहेत त्यांना मारायचं नाही, त्यांना सोडायचं नाही. मग करायचं काय? तर त्यांचं परिवर्तन करायचं. हे परिवर्तन करायचं हे कोणी सांगतच नाही. तुम्ही मला परिवर्तन का करायचं? कारण त्यांना मारता येत नाही म्हणून. का मारता येत नाही? कारण ती शक्ती आहे म्हणून. काम ही शक्ती आहे, क्रोध ही शक्ती आहे, लोभ ही शक्ती आहे, मोह ही शक्ती आहे, मद ही शक्ती आहे, मत्सर ही शक्ती आहे. आणि कुठलीही शक्ती तुम्ही मारू शकत नाही. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म. हा सायन्सचा सिद्धांत आहे. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म. हा सायन्सचा सिद्धांत आहे. आणि म्हणून हे जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जे आहे, यू कॅनॉट डिस्ट्रॉय देम बट यू कॅन ट्रान्सफॉर्म देम. परमार्थ करायचं म्हणजे हेच करायचं.
बस. आणि ह्याच्यासाठी काय करायचं, उगारा आहे निवांत, शिणसी वाया. पहिला निवांत हो. आता चित्त शुद्ध करायचं म्हणजे काय करायचं कळलं की नाही. आता मी तो विषय मोठा आहे, काम क्रोध म्हणजे काम कसा हवा, क्रोध कसा हवा, लोभ कसा हवा, हे सांगायला खरं म्हणजे खूप वेळ जाईल. तो प्रवचनाचा विषय फार मोठा आहे. पण हे सोडायचं नसतं, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केलात ना तरी तो सोडता येत नाही. फक्त एक गोष्ट सांगतो, म्हणजे बाकीचं कसं सोडता येत नाही ते तुम्हाला कळेल. आज काय गोष्टी देत आहेत. एक मनुष्य काशीला गेला आणि काशीला जाऊन तो परत आला. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की काशीला जाऊन माणूस परत आला की त्यांनी मावंद घालायचं, कळलं की नाही, म्हणजे जेवण घालायचं, थोडक्यात महाप्रसाद, कळलं की नाही. त्याप्रमाणे तो जो गेला होता काशीला ना, तो गावाचा एक प्रतिष्ठित माणूस होता. तो गावाचा एक मोठा माणूस, कळलं की नाही, गावाचा मोठा प्रतिष्ठित माणूस, श्रीमंत माणूस. आणि तो काशीला जाऊन आलेला. आणि त्याने काय केलं, मावंद घातलं प्रसादाला, सगळ्या महाप्रसादाला. आणि पंचक्रोशीतल्या लोकांना बोलवलं, कारण हा सामान्य मनुष्य नव्हे. त्यांनी पंचक्रोशीतल्या लोकांना जेवायला बोलवलं. मंडप असा मोठा आणि पंक्ती बसलेल्या आहेत. आणि तो जो गावकरी म्हणजे तो मोठा माणूस, तो असा खुर्चीवर बसलेला आहे. म्हणजे सगळेजण जेवतायत ना, असा बघतोय. आता गावामध्ये काही माणसं पानसट असतात, कळलं की नाही. तर एक पानसट माणूस तिकडे आला, म्हणाले, महाराज, असे हात करून, महाराज तुम्ही काशीला गेला होतात, असे हात, तुम्ही काशीला गेला होतात. हो काशीला गेलो होतो. मग मग तुम्ही परत आल्यानंतर काय सोडलं. म्हणाले, मी क्रोध सोडला. काय सांगितलं, क्रोध सोडला. वा 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 म्हणाले, क्रोध सोडला. धन्य तुम्ही, धन्य तुमचे मायबाप, धन्य तुमचं कुळ, धन्य तुमचं गोत्र, तुम्ही धन्य धन्य करत तिथून तो गेला. हा माणूस खुश झाला, हा जो गावकरी तो खुश झाला. अशी एक मोठा मंडप ना, अशी एक फेरी मारून तो तिकडे पुन्हा आला. महाराज, पुन्हा हात जोडले, महाराज आपण काशीला गेला होतात, पुन्हा असेच हात. काय म्हणतो तो गावकरी, मग तुम्ही तिथे जाऊन काय सोडलं, क्रोध. ही मोठी माणसं असतात ना, त्यांना पुन्हा विचारलेलं आवडत नाही, हे लक्षात ठेवा. मोठी माणसं असतात त्यांना पुन्हा विचारलेलं आवडत नाही. हा मोठा माणूस पुन्हा विचारलं ना, महाराज तिथे जाऊन तुम्ही काय सोडलं, क्रोध. वा 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 वा, तुम्ही धन्य, तुमचे मायबाप धन्य, तुमचं कुळ धन्य, तुमचं गोत्र धन्य, धन्य धन्य करत असा पुन्हा एक, पुन्हा परत तिकडं. महाराज आपण काशीला गेला होतात, तिथे काय सोडलं तुम्ही, चिंचा म्हणाले. तीनदा तुला सांगितलं मी क्रोध सोडला म्हणून, पुन्हा पुन्हा तेच विचारतो. आता तुला लाथ मारून हाकलून देईन. महाराज तुम्ही क्रोध सोडला, पटलं. आता मी पुन्हा येऊन विचारणार नाही. असा क्रोध सोडता येतो, काम सोडता येतो, लोभ सोडता येतो, मोह सोडता येतो. हे सोडता येत नाही. ते ना धरायचे, ना सोडायचे, ना मारायचे, त्यांचं परिवर्तन करायचं असतं. आणि ते परिवर्तन होण्याचा सोपा उपाय म्हणजे नामस्मरण. ते परिवर्तन घडवून आणण्याचा सोपा उपाय म्हणजे नामस्मरण. पिकली या शेंदे कडू पण गेले, पिकली या शेंदे कडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. काम क्रोध लोभ
निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. काम क्रोध लोभ जागीच निमाले, मुराले आणि त्यांचं परिवर्तन कामाचं रूपांतर झालं प्रेमात, क्रोधाचं रूपांतर झालं शांतीत, लोभाचं रूपांतर झालं विरक्तीत, मोहाचं परिवर्तन झालं विवेकात, मदाचं परिवर्तन झालं नम्रतेत आणि मत्सराचं परिवर्तन झालं आदरात. किती सुंदर झालं बघा. आता हे करण्यासाठी तुम्हाला कुठे झालं पाहिजे? कुठे झालं पाहिजे? रामेश्वरला, गांगापूरला, जगन्नाथपुरीला कुठे जायला पाहिजे? कुठे जायला नको. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. याविन साधन आणिक नाही, वाहत असे आण विठोबाची. तुका म्हणे आहे सोपे, सोपे शब्द घातले. तुका म्हणे आहे सोपे. मगाशी मी सोपंच म्हटलं होतं, परमार्थ सोपा आहे म्हणून. तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे त्याला हे पटेल, ज्याला पटणार नाही तो तुम्ही म्हणा. सांगायचा मुद्दा असा की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म. आणि म्हणून हे जे विकार आहेत त्यांचं परिवर्तन घडवून आणायचं. आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी फार यातायात करायचीच नसते. फार यातायात करायचं, देवाचं नामस्मरण करायचं असतं. पण नामस्मरण करायचं ह्याच्यामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे हे आपण विसरतो. नामस्मरण याच्यामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे हे आपण विसरतो आणि आपण नाम घेतो. आपण कसं नाम घेतो? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, विठ्ठल 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 किंवा ओम नम शिवाय, श्री गुरुदेव दत्त, अशी आपण नावं घेतो. ह्याला म्हणतात नामाचा उच्चार, नामोच्चार. फक्त आपण नामघोष करतो. सगळे म्हणतो आपण एकदम ज्यावेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणतो ह्याला नामघोष असं म्हणतो. नामोच्चार म्हणा, नामघोष म्हणा, चांगलंच आहे, वाईट नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, हे वाईट आहे असं नाही. पण वाईट नाही याचा अर्थ तुम्ही हेच जन्मभर करत बसायचं असं नव्हे, पुढे पण गेलं पाहिजे. पुढे काय सांगता संत? नामस्मरण. कोणाचं? ज्याचं तू नाम घेतो त्याचं. ज्याचं तू नाम घेतो त्याचं स्मरण तुला झालं पाहिजे. नुसतं बायको 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 म्हटलं आणि स्मरण काहीच नाही तर त्याला काय अर्थ आहे? बायको म्हटल्यानंतर स्मरण आहे जर तू केलं नाही तर नुसत्या शब्दाला काहीच महत्त्व नाही. तसं नामस्मरण म्हटल्यानंतर नाम आपण ज्याचं घेतो त्याचं स्मरण झालं पाहिजे, त्याला नामस्मरण म्हणतात. म्हणून स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे. पहिलं काय सांगितलंय? स्मरण, की देवाचं स्मरण करा. आता देवाचं स्मरण करायला देवाचा अनुभव तर पाहिजे. देवाचा जर अनुभव नाही तर देवाचं स्मरण कसं करणार? ज्याला पाहिलंच नाही त्याचं स्मरण कसं करणार? ज्याचा अनुभव घेतला नाही त्याचं स्मरण कसं करणार? आणि म्हणून त्याला पाहता आलं पाहिजे. मी काल सांगितलं होतं, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. काल मी पाहणं याच्यावर खूप सांगितलं होतं की पाहणं ह्याला संतांनी परमार्थामध्ये फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कालच मी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सुद्धा सांगितला काल. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दुरी सारोनिया. तो म्हणजे कसा? सत्यज्ञानानंद, गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेते. म्हणजे जो सत्य आहे म्हणजे तो शाश्वत आहे. सत्य जो ज्ञान स्वरूप आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो गगनाहूनही सूक्ष्म आहे, त्याला रूप नाही वर्ण नाही असा, त्याला मी डोळे भरून पाहिला. कोण सांगतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
तर ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, अरे डोळे भरून कसं काय पाहिलं? पाहता पाणे दुरी सारोन्या, पाहता पाणे दुरी सारोन्या. तुम्ही पाहताना ज्या पद्धतीने तुम्ही पाहता ते पाहणं दूर सारून मी पाहिलं. तुम्हाला महाराज काय गडबड आहे? हे काय गडबड आहे? ही गडबड नाही आहे, हा परमार्थ आहे. हाच खरा परमार्थ आहे. आणि हा खरा परमार्थ तुम्हाला जे सांगतात ते सद्गुरू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,